नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। क्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यात रायगड जिल्ह्यात पर्यटनाला मोठा बहर। सध्या क्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम चांगलाच बहरला असून देशभरातून पर्यटक येथे दाखल होत आहेत। पर्यटकांच्या पसंतीत यंदा दोन वेगवेगळे प्रवाह दिसून येत आहेत। एकीकडे समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्याचा आनंद घेणारे पर्यटक तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांचा इतिहास अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक किल्ले रायगडवर येत आहेत। रायगड किल्ल्यावर शालेय विद्यार्थ्यांसह सहलीसह राज्यातील विविध भागातून आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शिवरायांचा गौरवशाली इतिहास, किल्ल्यावरील भव्य वास्तू आणि मराठा साम्राज्याची आठवण जिवंत करणारा रायगड यंदा पर्यटकांची पसंती ठरत असल्याचे दिसून येत आहे। मित्र, आम्ही वाई सातारावरून आलेलो आहोत। तर आम्ही वायकर पेज या माध्यमातून आम्ही सर्व गड किल्ले फिरतो पहिल्यापासूनच, आणि आम्ही आता रायगडवर आलेलो आहोत। तरी आता सध्याच नाताळची सुट्टी मिळाली होती, तर आम्ही बीचवर न जाता किंवा पबवर न जाता, हुल्लडबाजी न करता आत्ताच नुकता सध्या 5-6 महिन्यांपूर्वी युनेस्कोच्या यादीत ॲड झालेला आपला श्रीमान रायगड आम्ही फिरायला आलेलो आहोत। तर तुम्ही पण तुमची सुट्टी पबवर किंवा बीचवर वाया न घालवता महाराजांचा इतिहास आणि त्यांची प्रेरणा घ्यायला गड किल्ल्यांवर फिरलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे। आणि तुम्ही पण गड किल्ल्यांवर या, बघा, प्रेरणा घ्या। आम्ही अंजनगाव उमटे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर येथून ब्रह्मनाथ विद्यामंदिर या शाळेतून आम्ही येथे शैक्षणिक सहलीसाठी आलेलो आहोत। तर खूप छान वाटतं शिवरायांचा खूप जवळून इतिहास पाहण्यासाठी। आम्ही इतके नशीबवान आहोत की इतका जवळून आम्ही शिवरायांचे रायगड व जिजाऊंची समाधी इतक्या जवळून पाहता आली। आम्हाला खूप अभिमान आहे व खूप छान वाटते। त्याकडे हा ठेवा आहे एवढा छानपैकी, आणि तो आपण जपला पाहिजे। आणि त्यामुळं आपण या ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत, आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली पाहिजे आणि याचं संवर्धन केलं पाहिजे जरूर।